नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजो गायकर आणि आपण पाहतात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आज आपण भेटणार आहोत भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते तथा ह्यावेळीचे अपक्ष उमेदवार भाविक भगत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। ह्यांना आरोग्य दूत सुद्धा म्हणतात, परंतु त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये बंड करून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली होती आणि अपक्ष उमेदवारी नंतर राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विनंती केल्यानंतर त्याने आपली उमेदवारी म्हणजे वापस घेतली। म्हणण्यापेक्षा त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पाठिंबा देऊन एक प्रचंड बहुमताने किसनराव वानखेडे यांना उमरखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आणलेला आहे। परंतु जरी निवडून आणलं असलं तरी भाविक भगत साहेबाबद्दल काही प्रश्न सध्या मतदारसंघात सध्या चर्चेला जात आहेत किंवा तुम्ही दिलं घेतलं म्हणजे तुमच्यावर आरोप होत आहेत। तर ह्या संदर्भात मला तुमच्याकडून स्पष्टीकरण हवं आहे आणि ते स्पष्टीकरण जनतेला तुम्ही सांगा। नमस्कार डॉक्टर आंबेजो गायकर साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचे की आपण असा प्रश्न विचारला की जो खरंच मतदारसंघामध्ये काम करत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणीच्या संदर्भातला विषय। मी भारतीय जनता पार्टीचं जे पॅनल होतं त्या पॅनलवर माझं नाव होतं 1 नंबरवर आणि अशा परिस्थितीमध्ये माझं नाव कटलं आणि नाव कटल्यानंतर आताचे सध्याचे आमदार किसनरावजी वानखेडे साहेब यांचं नाव पुढे आलं आणि पुढे आल्यामुळं जी माझ्यासोबत जोडलेली सर्व जे कार्यकर्ता टीम होती ती पूर्णपणे नाराज झाली आणि त्यांनी सांगितलं की भाऊ आपल्यावर अन्याय आहे, एवढे दिवस झाले तुम्ही काम करता, गेली 20 वर्षापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तुम्ही खंदे समर्थक आहे, अनेक ठिकाणी निवडणुकीचे तुम्ही प्रभारी राहिलेत, अनेक वेळा निवडणुकीत तुम्ही समाजासाठी काम केलं, जनतेसाठी काम केलं आणि निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी सुद्धा काम केलं आणि आताही सुद्धा तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही शांत बसता कामा नये। आणि निश्चित मला सुद्धा तेच वाटलं का असंच जर होत राहिलं तर आपण किती दिवस शांत राहायचं आणि म्हणून यावेळेस आम्ही उमेदवारीचा अर्ज अपक्ष भरला आणि अपक्ष भरल्यानंतर मी प्रचारातही उतरलो। पूर्णपणे समाजाचा जनतेचा मला फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा सुद्धा उभा झाला। गावोगावी लोक एक साईड मला मतदान देण्यासाठी उत्सुक झाले, कारण अनेक ठिकाणी आम्ही रुग्णसेवा करतो, आम्ही समाजसेवा करतो आणि त्या माध्यमातून जनतेला असं वाटत होतं का हा पोरगा जर कुठे निवडून आला तर कुठेतरी समाजासाठी काम करणारा मुलगा होईल। या अनुषंगाने प्रत्येक गावागावातून भरभरून प्रतिसाद सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मिळत होता। परंतु सन्माननीय या देशाचे राज्याचे गृहमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि येणाऱ्या उद्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तू पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, गेली 20 वर्षापासून तू भारतीय जनता पार्टीचं एक समर्थन करत आला, भारतीय जनता पार्टीचे तू झेंडे खांद्यावर घेत चालला, भारतीय जनता पार्टीच्या सतरंजा तू उचलला आणि आता अशा वेळेस तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून हे योग्य राहणार नाही, ते पक्षासाठी सुद्धा योग्य राहणार नाही अशी स्पष्ट भूमिका माझ्या पुढे ठेवली आणि त्यांनी सूचना सुद्धा मला केल्या की बाबा रे तुझ्यासारखा कार्यकर्ता पक्षापासून दूर होईल हे सुद्धा मला भीती निर्माण झाली आहे। म्हणून आज तू जर भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला जर तू पाठिंबा दिला तर निश्चित तुझा आणि पक्षाचा दोघांचाही विजय झाल्याशिवाय राहणार नाही, ही सुद्धा भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्याकडे सोपवली। अशा परिस्थितीत मी त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीने जर मला 2 वेळा कॉल केला आणि सूचना केल्या आणि सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जर आपलं सरकार आलं तर निश्चित त्यामध्ये तुला एखादी संविधानिक पद देऊ आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये निश्चित 100% तू भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा होणार आहे, ही सुद्धा भूमिका साहेबांनी घेतली। अशा वेळेस माझंच मन आहे, मी सुद्धा एक माणूस आहे आणि मी एवढे वर्ष माझ्या पक्षाचं काम करत असताना मला सुद्धा त्याचं दुःख निर्माण होत होतं की माझा उमेदवार जो मागे चाललेला होता तो मला असं कुठेतरी जाणवत होतं की कदाचित माझ्यावर त्याचं खापर फुटता कामा नये आणि अशा परिस्थितीमध्ये तो निर्णय घेणं मला भाग पडला आणि ह्या निर्णयाच्या माध्यमातून डॉक्टर साहेब आपण म्हटलंय की आपल्याबद्दलच्या उलटसुलट सुद्धा मतदारसंघामध्ये चर्चा सुद्धा होत आहे। निश्चित बरोबर आहे, कारण या मतदारसंघामध्ये वातावरण फार वेगळं निर्माण झालं होतं। लोक पैसा जिकडे जाव तिकडे लोक पैशानं हा चालला, पैशाने तो चालला, कार्यकर्ता पैशाने चालला। माझ्याही सोबत असलेले अनेक कार्यकर्ते कुठेतरी छोटे मोठे काहीतरी त्यांना आमिष दाखवून फोडण्याचं सुद्धा काम होत होतं। माझी जी काही टीम होती त्या टीमवर कुठल्या तरी पद्धतीचं आर्थिक प्रेशर कोणीतरी टाकण्याचा प्रयत्न करत होता आणि सामान्य लोकांना वाटणं ही काही चुकीची गोष्ट नाही,
परंतु मी असा एक व्यक्ती आहे की गेली 20 वर्षापासून पक्षाचं काम करतो आणि पक्षाचं काम करत असताना या राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि होणारे मुख्यमंत्री मला डोळ्यामध्ये दिसत होते आणि अशा माणसाचा मला जर फोन आला ते कोटी नाही कितीतरी कोटीपेक्षा फार मोठं ते माझ्यासाठी शब्द होते आणि त्यांचा शब्द प्रमाण आहे. देवेंद्रजी कधीच कोणाला खोटं बोलत नाही, कारण त्यांना खोटं बोलण्याची कार्यकर्त्यासोबत काय गरज आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी एक त्यांच्या शब्दाला मान देऊन तो एक निर्णय घेतला की आपण या ठिकाणचे सन्माननीय उमेदवार किशोररावजी वानखेडे साहेब यांना मी आमच्या सर्व कार्यकर्त्याला विचारून, साहेबांचा फोन आला, मी त्यांना 1-2 घंट्याची मोहलत मागितली आणि 2 घंट्याच्या कालखंडामध्ये सर्व कार्यकर्त्याला विचारून चर्चा केली आणि त्याच्यानंतर मग निर्णय घेऊन या विधानसभेचे उमेदवार किशोररावजी वानखेडे यांना पाठिंबा दिला. आणि विषय असा नाही की कोणाच्या काय म्हणतो त्याला चिरीमिरी किंवा कानकोंडा करून, असं बिलकुल नाही. कोणी मायकाला समोर येऊन सांगा त्यांनी की भाविक भगतनं जेव्हा उमेदवारी मागे घेत असताना पैशाची लालूच दाखवली, पैशाचा संपर्क केला, पैसे मागण्याचा प्रयत्न केला, एवढं जरी म्हटलं मी राजकारणात तो संन्यास घेऊन टाकील, राजकारणात तुम्हाला भविष्यात कुठे दिसणार नाही, राजकारणात नाही समाजात सुद्धा दिसणार नाही, एवढं मी तुम्हाला छाती ठोकून सांगू शकतो. कारण मला चोर नाही तर डर नाही, कारण मी कुठल्याही अशा आमिषाला बळी पडलो नाही. बळी पडलो असतो तर आतापर्यंत माझं राजकारण संपून गेलं असतं. मी समाजकाम करणारा माणूस आहे. मला राजकारणात काय भेटलं काय नाही भेटलं काय याची मी कदापि चिंता करत नाही. मी समाजासाठी, लोकांसाठी, दुःखसुखासाठी काम करतो. आता तुम्ही पाहिलं डॉक्टर साहेब, संपली, दुसरे लोकांचे आले, तुम्ही मला दवाखान्यात जाऊन पडलो, लगेच आम्ही करण्याचं काम. ऑपरेशन दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी आमचं मतदान संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन होते आणि हँडिकॅप सर्टिफिकेटच्या संदर्भात काही लोकांचे वेगवेगळे प्रश्न, 2 लोक दवाखान्यात झाले, तिथं हजरच व्हावं लागलं आणि दिवसापासून सतत दवाखान्याचं काम चालू झालं. आम्ही लोकांच्या कामाचे लोक आहे. आम्ही कधीही असा विचार करत नाही की राजकारणात असलं म्हणजेच आपण सर्व गोष्टी करू शकतो, असाही बिलकुल भाग नाही. समाजकारणातूनही राजकारण घडवता येते. आणि ज्या मायबाप जनतेने माझ्यावर जो आशीर्वाद आणि प्रेम दाखवला आणि गावागावातून माझ्यासाठी जी लोक गाव बांधणी करत होते आणि जत्तेच्या जत्ते माझ्यासाठी उभे राहत होते, कुठल्याही रुपयामध्ये ते माझ्या पाठीमागे ताकदीने उभे राहत होते. सर्व मायबाप जनतेचे, मतदार बंधूचे, भावंडाचे मी अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. माझ्यावर प्रेम राहू द्या आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये माझ्या माध्यमातून समाजसेवा हीच ईश्वर सेवा यामध्ये काम माझं निरंतर चालू, हे मी तुमच्या माध्यमातून मी आशीर्वाद तुमच्याकडे घेतो आणि तुम्हाला खूप धन्यवाद देतो. तर हे आहेत आमचे मित्र भाविक भगत साहेब आणि त्यांच्यावर जे आरोप केले लोकांनी किंवा त्यांनी देऊन घेऊन आपली उमेदवारी वापस घेतली आणि पार्टी उमेदवाराला त्याने पाठवला, हे आरोप जाहीरपणे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या अग्नि लाईव्ह न्यूज मध्ये येऊन त्यांनी नाकारलेले आहेत. आणि राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनावर आणि त्यांनी दिलेल्या शब्दावर त्यांनी 1 मिनिटामध्ये उमेदवारी वापस घेतली आणि आपल्या पक्षाच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा देऊन प्रचंड मताने निवडून आणलं. आणि यामुळे त्याच्यावर आरोप करणाऱ्या लोकांचे दात आता खरालेले आहेत. असंच माध्यमातून जनतेच्या समोर मांडण्याचा केलेला. आपण पुन्हा भेटूया नव्या. तोपर्यंत